सर्व भाविकांचं सोमजाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो। रात्री आज 12 वाजता आई सोमजाई मातेचा रथोत्सव चालू होणार आहे। लेक जावा म्हणून गावातल्यांनी देवीला साकडं घातलं। 7 दिवस 24 तास देवीचं भजन केलं, देवीचा महाप्रसाद घातला आणि देवीचा राज काय हा महाप्रसादाचा महासोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। विविध भाविक विविध ठिकाणाहून आलेले भाविक तर पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी भाविकांचं दर्शन तर झालेलं आहे, पण आपली ग्रामदेवता आई वरदायिनी सोमजाई देवी शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आपलं हे आई जगतजननीचं हे मंदिर, ग्रामदेवता आई सोमजाई देवीचा, आई भवानीचा। आनंदाचे डोही आनंद तरंग। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। रथसप्तमी सोहळा आपल्याला आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचा पाहायला मिळतोय। मार्गशीर्ष महिन्यातला हा रथसप्तमी सोहळा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी 5 डिसेंबरला सुरुवात झाली आणि आता 12 तारीख आज महाप्रसाद। मी कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की महाप्रसादासाठी ही अलोट गर्दी हजारोंच्या संख्येने आपल्या ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या दर्शनासाठी येतात आणि हजारोंच्या संख्येने येथे महाप्रसाद घेतला जातो। असं आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचं हे वरदान लाभलेलं श्रीवर्धन गाव पाहण्यासाठी भरपूर पर्यटक तर येतात, पण शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी आई आपली ग्रामदेवता सोमजाई देवी या श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेली सगळ्यांना नवसाला पावणारी आपली आई, तिच्या दर्शनासाठी या भाविकांची ही तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज महाप्रसाद आहे बघा। या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे पुरुष भाविकांचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। इकडे छान असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेताना हे सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा। इकडे सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मी महिला वर्गांची जी योजना केलेली आहे, नियोजन केलेलं आहे, तिकडे जातोय। महाप्रसाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने आपल्याला हे श्रीवर्धनकर पंचक्रोशीतून आणि विविध ठिकाणाहून आलेले हे भाविक पाहायला मिळतात। इकडे जाऊया, इकडे महिला भाविक अहिल्याताई सुद्धा आहे बघा, आईच्या दर्शनासाठी आलेली आहे। इकडे आपण जाऊया, गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सेवेकरी सुभाष जी आहेत बघा, चला आपण इकडे जाऊया। इकडे सुद्धा गर्दी बघा, महिलांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। क्षमावहिनी आहेत इकडे बघा, क्षमावहिनी आहेत आणि जे नियोजन केलं जातंय ते आपल्याला पाहायला मिळत आहे। इकडे गुरुजी आहेत, कोजबे गुरुजी आहेत, भाई दादा आहेत, सत्यजित दादा सुद्धा आहेत बघा। आईची सेवा करताना हे सगळे भाविक पाहायला मिळतात आणि इकडे कोमनाथ काकी पण आहेत बघा, हे बघा सर्वजण बघा आणि सगळेजण बघा या ठिकाणी सुप्रिया आहे। आईची सेवा करताना महाप्रसाद वाढताना बोले दादा सुद्धा आहे बघा। महिला वर्गांची ही गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। महाप्रसाद आज 12 तारीख आणि आज रात्री 12 वाजता आपल्याला आईचा हा महारथ संपूर्ण श्रीवर्धन गावातून फिरताना पाहायला मिळेल, रोषणाई पाहायला मिळेल। चला पहिल्यांदा आपण आईचं दर्शन करूया। या ठिकाणी भाविकांचं दर्शन तर झालेलं आहे, पण आपली ग्रामदेवता आई वरदायिनी सोमजाई देवी शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आपलं हे आई जगतजननीचं हे मंदिर। चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आज आईचं दर्शन पुन्हा एकदा घेऊया। श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं हे मंदिर आणि रथसप्तमी आपल्याला पाहता आली 5 तारखेला, शुक्रवारी 5 तारखेला 5/12/2025 ला आईचा हा सप्ताह बसला। या ठिकाणी देणगी स्वीकारताना हे सदस्य पाहायला मिळतात बघा। रथसप्तमी झाली आणि आज 12 तारीख, आज आईचा महाप्रसाद घेण्यासाठी ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पंचक्रोशीतून सगळे भाविक येतात, मुंबई पुणे विविध ठिकाणी नोकरी निमित्ताने जातात ते आज या महाउत्सवासाठी, आईच्या या उत्सवासाठी दरवर्षी आवर्जून येतात। या साईडला जे नियोजन केलेलं आहे ते पुरुष भाविकांसाठी केलेलं आहे आणि इकडे नियोजन जे केलेलं आहे ते महिला वर्गांसाठी आहे। आपला जीवनचा परिवार सुद्धा इथे आहे बघा, निकिता आहे,
जानवी वहिनी सगळ्या जणी आपला जीवनचा हा परिवार जो पाहायला मिळतोय. झालं महाप्रसाद घेतलाय त्यांनी, आधीच महाप्रसाद घेतलेला आहे बघा. महिला वर्गांसाठी या ठिकाणी नियोजन जे केलेलं आहे, पहिल्यांदा आपल्याला आपल्या माऊलीचं, आपल्या आईचं दर्शन करायचं आहे. ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते दरवर्षाप्रमाणे. याही वर्षी आईचा हा रथसप्तमी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या या व्हिडिओ मार्फत. इकडे सुद्धा जे नियोजन केलेलं आहे महिला वर्गांचं, कारण का महिला वर्गांची संख्या आपल्याला ही जास्त पाहायला मिळते बघा. आणि हे जे नियोजन आपल्याला आपल्या मंदिर ट्रस्टीचं पाहायला मिळतंय बघा. विविध ठिकाणाहून आलेले हे भाविक, हजारोंच्या संख्येने आलेले हे भाविक आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदिराचे जे सेवेकरी आहेत ते सुद्धा आईच्या चरणी हे सेवा देताना पाहायला मिळतात बघा. सुंदर असं नियोजन आपल्या या मंदिर ट्रस्टीचं पाहायला तर मिळतं आहे. पण आईचं दर्शन आता आपल्याला होणार आहे. आई माऊलीचं दर्शन करण्यासाठी ही रांग या ठिकाणी बघा, रांग पाहायला मिळते. विविध ठिकाणाहून हे जे भाविक आईच्या दर्शनासाठी आणि जे नवस बोललेलं असतं ते फेडण्यासाठी येत असतात. दर्शनासाठी ही अलोट गर्दी तर पाहायला मिळते. पण विविध ठिकाणाहून आलेले हे सगळे भाविक आहेत. त्यातच आमचे मुंबईहून आलेले, गिरगावहून आलेले साळेकर काका सुद्धा आहेत बघा. साळेकर काका आहेत, समीर दादा आहेत, हे सगळे भाविक पाहायला मिळत आहेत. पण या ठिकाणी जी जबाबदारी असते ती म्हणजे मंदिर ट्रस्टीवर असते. आणि आपले जे बाळदादा सातनाक, आपले जितेंद्रजी सातनाक आणि सुनील दादा पवार सुद्धा आहेत. आपण गेल्या वर्षी सुद्धा छान असं त्यांचं नियोजन होतं. आताचं जे नियोजन आहे यावर्षीचं ते त्यांच्या आपण वैखरीतून सुद्धा ऐकणार आहोत. सोमजाई देवीच्या या रथ उत्सवास आज प्रारंभ झालेला आहे. आता महाप्रसादाची सेवा मंदिरामध्ये चालू आहे. सर्व भाविकांचं सोमजाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. रात्री आज 12 वाजता आई सोमजाई मातेचा रथोत्सव चालू होणार आहे आणि उद्या तो पूर्ण शहरामध्ये फिरून दुपारपर्यंत त्याची सांगता होईल. सर्व भाविकाने, शहरामधल्या येणाऱ्या सर्व भाविकांनी सोमजाई मातेचं दर्शन घ्यावे ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. बघा आपले बाळादादा जितेंद्रजी सातनाक यांनी सुद्धा सर्वांना आवाहन सुद्धा केलेलं आहे. रात्री ठीक 12 वाजता आईचा हा महारथ निघेल. महाप्रसादासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं हे सुद्धा त्यांनी सांगितलं. इथे सुहासदादा सुद्धा आहेत, पाटील वहिनी आहेत. या ठिकाणी सोमजाई देवी ट्रस्टीची जी देणगी आहे ती या ठिकाणी स्वीकारली जाते आणि ही अलोट गर्दी तर पाहायला मिळते विविध ठिकाणाहून. बघा श्रीवर्धनकर कामानिमित्त बाहेरगावी असतात, पण आज आवर्जून या उत्सवासाठी, महाउत्सवासाठी आपल्या ग्रामदेवता सोमजाईचं हा महारथासाठी येत असतात. चला तर आपण पुन्हा एकदा आईच्या आतमध्ये मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जातोय आणि आईचं दर्शन आपल्याला घडवतंय. ही रांग आपल्याला पाहायला मिळते भाविकांची. विविध ठिकाणाहून आलेले हे भाविक बघा, आज आवर्जून पुन्हा एकदा सांगतो आईच्या दर्शनासाठी हे भाविक येत असतात. श्रीवर्धनकर असो, विविध ठिकाणी गेलेले सगळे आपले जॉब निमित्त असतात, ते सुद्धा आवर्जून या महाउत्सवासाठी येत असतात. चला तर सुंदर असं लावण्यवती रूप आपल्या आईचं पाहायला मिळतंय. महिला वर्गातून आईची ओटी भरताना या महिला भाविक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा. बोला आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचा, आई भवानीचा. भक्तांची ही गर्दी, अलोट गर्दी आपण पाहतोयच बघा. आईला बोललेलं नवस आणि आईच्या चरणी ही ओटी अर्पण करण्यासाठी हे सगळे महिला भाविक पाहायला तर मिळत आहेत. पण या ठिकाणी आपल्याला एक पाहायला मिळते आवर्जून, ते म्हणजे चेतारे परिवार. चेतारे परिवार आपल्याला पाहायला मिळते आईच्या चरणी. त्यांनी सुद्धा ही घंटा अर्पण केलेली आहे बघा. श्रीमती सरस्वती व कैलासवती हरिभाऊ चेतारे यांच्या स्मरणात चेतारे परिवारांकडून ही घंटा आईच्या चरणी यांनी अर्पण केलेली आहे. संजू काका चेतारे आहेत, काकी आहेत आणि आदित्य दादा सुद्धा आहेत बघा. हा संपूर्ण परिवार आपल्याला चेतारे परिवार आज पाहायला तर मिळतोय. पण भाविकांची ही अलोट गर्दी हळूहळू ही वाढत चाललेली आहे, जी आपल्याला पाहायला मिळते. चला तर आपण आता सेवेकरी सुद्धा ज्या ठिकाणी सेवा देत आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. इथे राकेश दादा सुद्धा आहेत, राकेश दादा मांजरेकर आहेत, जे आईच्या चरणी आईचं दर्शन करण्यासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवतोय तो म्हणजे या ठिकाणी बघा
विषबाधाविषयी सूचना सुद्धा, एखाद्या प्राणीमात्रास विषबाधा सर्पदंश झाली तर त्या प्राणीमात्रास कोणत्याही उपचार न करता श्री सोमजाई मातेवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून श्रीचे मंदिरात घेऊन यावेत. त्या प्राणीमात्रास मंदिरात आणण्यापूर्वी काही प्रथमोपचार केले असल्यास त्याची सर्व माहिती श्रींचे पुजाऱ्यांकडे द्यावी. आणि हा रथसप्तमी सोहळा शालिवाहन शके 1799 पासून सुरुवात झालेली आहे. चला, हे भाविक आपल्याला पाहायला तर मिळतात, पण आपण जातोय ज्या ठिकाणी सेवेकरी आहेत, जे सेवा देत आहेत, त्या ठिकाणी आपण जातोय. आईच्या या मंदिर परिसरामध्ये आपल्या दास्यभक्ती हनुमंतरायाचं सुद्धा मंदिर आहे. छान असं दर्शन आपल्याला आपल्या दास्यभक्तीचं होतंय बघा. बोला बजरंग बली की जय. आईची सेवा करताना विविध सेवेकरी तर पाहायला मिळतात, महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी बघा आईचं जे आसन आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत, जे पाहतोय आपण. आणि हे बालभक्त आपल्याला पाहायला मिळतात. पण आपल्याला आईची जी महती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले ते सोहम हे आईचे बालभक्त आहेत. सोहम नमस्कार. आणि नमस्कार. आईचा हा महारथ आज रात्री 12 वाजता फिरणार आहे. बरोबर. महाप्रसाद आहे आज. काय सांगशील आईच्या महतीबद्दल? आज या महारथाबद्दल आम्हाला थोडीशी तुझ्याकडनं पण ऐकायचं आहे. पहिले या गावात प्लेगची साथ आलेली. प्लेग जावा म्हणून गावातल्यांनी देवीला साकडं घातलं. 7 दिवस 24 तास देवीचं भजन केलं. देवीचा महाप्रसाद घातला आणि देवीचा रथ काढला. आणि रथ फिरून आल्यावर प्लेगची साथ गेली. तेव्हापासून गाववाले दरवर्षी देवीचा रथ काढतात. छान अशी माहिती बघा सोहमने दिलेली आहे. हे छोटे भक्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा. बघा प्लेगची साथ चालू होती आणि शके 1799 पासून आईला गावसाईने बघा गाराणं घातलं की ही महामारी जावी, प्लेगची साथ जावी. ते परेश दादा सुद्धा आहेत बघा, आईच्या चरणी सेवा देत असतात. ते ही प्लेगची साथ जावी हे गाराणं आपल्या गावसाईने घातलं आणि महामारी बंद झाली. तेव्हापासून मार्गशीर्ष महिन्यात हा सप्ताह बसतो आणि 8व्या दिवशी हा महाप्रसाद असतो. महाप्रसाद झाल्यानंतर रात्री 12 वाजता, ठीक 12 वाजता रात्री या ठिकाणाहून हा महारथ आपल्याला संपूर्ण गावामध्ये फिरताना पाहायला मिळेल. हा महाउत्सव श्रीवर्धनकरांसाठी असतो. इथे सुद्धा काही भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत बघा. सेवेकरी मी दाखवतोय आपल्याला, जी 7 दिवस अहोरात्र बघा 7 ते 8 दिवस अहोरात्र सेवा करत असतात. अनिल दादा आहेत हे सेवेकरी आपण पाहतोय बघा. या ठिकाणी महाप्रसादाची तयारी करताना सुद्धा काल आपण या दादांना पाहिलं होतं. आणि आज ही सेवा देताना हे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात बघा. इकडे शैलेश दादा सुद्धा आहेत, शैलेश दादा खापनकर आहेत. इकडे बघा सेवा देताना, आईची सेवा करताना अरुण दादा चिमण सुद्धा आहेत बघा. आणि इकडे सुद्धा आपल्याला संतोष दादा दिसत आहेत. सगळेजण आपल्याला या ठिकाणी सेवेकरी पाहायला मिळतात बघा. जितूदादा माळी सुद्धा आहेत, भाई काका आहेत बघा. हे सगळे सेवेकरी जवळजवळ आईचा सप्ताह चालू असतो तेव्हापासून या ठिकाणी हे सगळं नियोजन करत असतात. जे पाहायला मिळते आपण, हा जो वरून पाहतोय, हे जे दृश्य पाहतोय हजारोंच्या संख्येने हे सगळे भाविक या महाप्रसादाचा लाभ घेताना हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा. सुंदर असं दर्शन आणि या महाप्रसादाचा हा सोहळा आज आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळतोय बघा. हे सगळं नियोजन आपल्या सोमजाई देवी मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य असो, श्रीवर्धनकर असो, हे सगळेजण करताना पाहायला मिळतात. इकडे सुद्धा बघा या ठिकाणी ज्या पत्रावळ्या लागतात त्यांचं सुद्धा नियोजन करताना आपले हे सगळे सेवेकरी पाहायला मिळतात. पाण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करताना हे सेवेकरी आपण पाहतोय. इकडे जाऊया आपण. इकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे शैलेश दादांनी जे पाण्याचे कॅन दिलेले आहेत, शैलेश दादा खापणकर त्यांनी जे पाण्याचे कॅन दिलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. असा हा सोहळा आपल्याला दरवर्षाप्रमाणे याही वर्षी पाहायला मिळतोय. नमो देवी महादेवी सोमगाई दया करी, प्रार्थितो तुझला माते कल्याण आमचे करी. हा महाप्रसादाचा महासोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. विविध भाविक विविध ठिकाणाहून आलेले भाविक तर पाहायला मिळतात, पण विविध ठिकाणी गेलेले नोकरी निमित्ताने असतात. तसंच आपले राजू काका चेतारे सुद्धा बघा वसईतून आलेले आहेत आईच्या या दर्शनासाठी आणि या महारथासाठी आज आवर्जून आलेले आहेत. राजू काका चेतारे
जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा महाप्रसादाचा सोहळा तर पाहतोय, पण आईची दरवर्षी जे सेवा करतात हे जे दादा आहेत यांची पूर्ण फॅमिली बघा, दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या पुऱ्या या ठिकाणी त्यांच्याकडून ही जी सेवा आईच्या चरणी घडते ती पाहायला मिळते. इकडे या वहिनी सुद्धा आहेत आणि आपलं महिला वर्ग हे बघा या ठिकाणी ज्या आईच्या चरणी सेवा करतायत बघा. पुऱ्या ज्या आपल्याला खायला मिळत आहेत आज महाप्रसादामध्ये ते यांच्यामुळे आपल्याला जे शक्य आहे ते पाहायला मिळतं. हे दादा जे आपल्याला गेल्या वर्षी सुद्धा छान अशी माहिती दिली होती. दादा नमस्कार. आणि छान वाटतंय की दरवर्षाप्रमाणे तुम्ही याही वर्षी आईच्या चरणी सेवा देत आहे. ही अलोट गर्दी वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे. आईचा महिमा साता समुद्रा पलीकडे आहे. आईची कृपा आहे आमच्यावरती, ते आम्ही हे सगळं करतोय आणि असंच करत राहू जिथपर्यंत आम्हाला तरी ताकद दिली आहे. आम्ही हे सगळे सेवा त्याच्यासाठी करतो. हे सगळे आमचे सेवाकारी आहेत, ते दरवर्षी आमच्याकडे येतात आणि आमच्या सेवाला हातभार लावतात. या आमची बायको सोनाली, ही जे काम पुरा चढायचं या खंडपुरा रात्रीपासून बसलेली आहे 12 वाजेपासून त्या थेट आतापर्यंत चालू आहे. हा ओंकार आहे, दिव्या आहे, ती छोटी पण आली आहे. धन्यवाद. आणि आईच्या चरणी ही जी सेवा देतात खरंच हे पुण्य आपल्याला जे लाभतं ते खरंच ही सेवा देताना बघा या सेवेकरी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही लहान गी सुद्धा यांची पूर्ण फॅमिलीच ही आईच्या चरणी सेवा हे करत असतात जी पाहायला मिळत आहेत. ही छकुली सुद्धा पाहायला मिळते. हे ओमकार दादा सुद्धा आहेत. ओमकार ना, हा ओमकार सुद्धा आहेत. चला तर महाप्रसाद चालू आहे त्या ठिकाणी आणि ही गर्दी हळूहळू वाढत जाणार आहे. आता दुपारचे जवळजवळ 2-2:30 वाजायला आलेले आहेत तरी सुद्धा ही गर्दी अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते बघा. पुन्हा एकदा आपण या महाप्रसादाकडे आलेलं ज्या ठिकाणी बघा महाप्रसादाचा लाभ घेताना हे सगळे भाविक पाहायला मिळतात आपल्याला. आणि महाप्रसाद घेण्यासाठी बघा पाठीमागे सुद्धा या ठिकाणी रांग लावून सगळेजण वेटिंगवर आहेत. जसं इकडे सुद्धा आपले दादा दिसत आहेत बघा महाप्रसाद घेण्यासाठी आता या ठिकाणी थांबलेले आहेत. हे सेवेकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बबलू दादा आहेत, प्रशांत दादा आहेत. हे सर्व सेवा करताना आणि सेवा देताना सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात, सेवेकरी पाहायला मिळतात. महाप्रसादाचा सुंदर असा लाभ घेताना हे सगळे भाविक आहेत. आईच्या चरणी बघा हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आपले सबस्क्रायबर सुद्धा या ठिकाणी मुंबई पुण्यातून आलेले आहेत. प्रभाळे काका आहेत, पिसाट काका आहेत, सगळे जण आपल्याला श्रीवर्धन आणि श्रीवर्धनकर पंचकृषीतून आलेले सगळे भाविक पर्यटक आज आईच्या चरणी आईचं दर्शन घेण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. आणि महाप्रसादाचा लाभ घेताना या ठिकाणी आपले मित्र गणेशजी कुडगावकर सुद्धा बघा जवळजवळ आईचा सप्ताह चालू झाल्यापासून ही सेवा हे करत असतात. सुमितजी सुद्धा आहेत आणि इकडे विशालजी सुद्धा बघा आईच्या चरणी हे सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे भाविक आपण पाहतोय. आतिशजी भोकरे असो, कुडगावकर दादा असो, सगळेजण आपण पाहतोय. ज्येष्ठ के.वाय. पाटील काका सुद्धा आहेत बघा. सगळेजण आपण पाहतोय बघा. विविध ठिकाणाहून आलेले हे सगळे भाविक आहेत. श्रीवर्धन तालुक्यातून असो, विविध मुंबई पुणे विविध ठिकाणी नोकरी, महाराष्ट्र असो आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे जे भाविक आपले असतात ते आज आवर्जून या ठिकाणी आईच्या या महाउत्सवासाठी महारथासाठी आवर्जून येतात. आईचा हा प्रसाद आम्हाला मिळावा आणि आईच्या चरणी आमची ही सेवा घडावी हेच आपलं सर्वांचं एक निवेदन असतं. जगदीश दादा सुद्धा आहेत बघा. नितीन सुद्धा आज हरिहरेश्वर वरना बघा तीर्थक्षेत्र दक्षिण काशी. तुम्ही काशीला गेला नसाल तर काशीचं पुण्य आज आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे. ते म्हणजे आपल्या आईचं दर्शन घ्यावं, नंतर तीर्थक्षेत्र हरिहरेश्वराला जावं, तिथे श्री कालभैरवनाथाचं प्रथम दर्शन घ्यावं आणि नंतर श्री हरिहराचं दर्शन घेऊन पुन्हा कालभैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर भगवंताचं एक वचन आहे तुमचं काशीचं दर्शन पूर्ण होतं. असा महिमा आपल्या श्रीवर्धनकरांनी जो जपून ठेवलेला आहे आईचा तो आज आपल्याला पाहायला मिळतोय बघा. या ठिकाणी पुरुष भाविकांची गर्दी पाहायला मिळाली, तशीच महिला भाविकांची सुद्धा गर्दी अजून सुद्धा वाढत चाललेली आहे, ती पाहायला मिळते बघा. असा हा महिमा आपल्या ग्रामदेवता आई सोमजाई देवीचा. विविध मार्केटिंग कंपन्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपली ऍड करताना पाहायला मिळतात. आईचं हे प्रवेशद्वार आहे. इकडे देणगी कक्षाकडे जाणार आहोत, पण इकडे आपल्याला दिसतंय ते म्हणजे
रियांश अमृत ज्यूस, हे बघा रियांश अमृत ज्यूस त्या नावामध्येच अमृत आहे. ताई नमस्कार, काय नाव तुमचं? मी अश्विनी डोळस श्रीवर्धनमध्येच राहते आणि मी रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते. तर आज आपले हे जे अमृत ज्यूस आहे ते माणसांच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत असे असंख्य तुमच्याकडे जर BP, शुगर, पॅरालायसिस, कॅन्सर, मूळव्याध, मुतखडा आणि अनेक लेडीजचे काही प्रॉब्लेम्स असतील, PCODचे, ज्यांना मूलबाळ होत नाही, अशा असंख्य आजारांवरती आपल्याला हे अमृत ज्यूस काम करतं. जर कोणाला हे अमृत ज्यूस लागत असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देते 9764045740. थँक्यू. धन्यवाद. बघा ताईने आपल्याला सांगितलेलं आहे की केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत कुणालाही त्रास असेल तर जरूर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ताईने हा नंबर दिलेला आहे. मी पुन्हा एकदा हे कार्ड सुद्धा दाखवत आहे. असं रियांश अमृत ज्यूस घ्यायला विसरू नका. चला तर ही लाईन आपल्याला पाहायला मिळते. देणगी कक्षाकडे आपण चाललेलो आहोत. देणगी कक्ष इथे आपल्याला पाहायला मिळते, जे अहोरात्र आईची सेवा करत असतात. इकडे भाईदादा दिसत आहेत बघा, भाईदादा लिडकर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे अण्णादादा सुद्धा आहेत आणि राकेशजी खोत आहेत, जितू दादा आहेत. देणगी कक्ष आपल्याला सुद्धा देणगी द्यायची असेल तर या देणगी कक्षाकडे यायचं आहे किंवा मंदिरामध्ये तिथे सुद्धा देणगी कक्ष आहे, तिकडे सुद्धा जायचं. इथे मांडवकर दादा सुद्धा आहेत, जसवली उतरून आलेले जयजी कातकर सुद्धा आहेत. बघा आईच्या चरणी सर्वजण सेवा देत असतात. आज हजारोंच्या संख्येने अजून सुद्धा भाविक हे येताना पाहायला मिळत आहेत. आपण प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रशासनामार्फत सुद्धा छान असं नियोजन या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय आपल्याला. असं आपलं मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजाईचं छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे. महाप्रसादाचा हा संपूर्ण सोहळा आता आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आई माऊलीचा उदो उदो. बघा छान असं दर्शन आपल्याला आपल्या माऊलीचं झालंय. या ठिकाणी भक्तजनांचं सुद्धा हजारोंच्या संख्येने आपल्याला आज भक्तगण पाहायला मिळाले. आईचा हा रथसप्तमी सोहळा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सुंदर असा हा सोहळा आणि आईच्या दर्शनासाठी ही लागलेली ओढ असते. आईच्या दर्शनासाठी ती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ती म्हणजे या भक्तांच्या रूपामध्ये पाहायला मिळते. हे भक्तगण सुद्धा कुठून आलात तुम्ही? मुंबईतून आलेले आहेत. मी मगाशीच सांगितलं आपल्याला विविध ठिकाणी कामानिमित्त असतात पण आवर्जून आपल्या आईच्या चरणी येतात. असं आमचं हे सोमजाई देवीचं मंदिर. आपल्याला हा व्हिडिओ पाहून आणि असेच नवनवीन पारंपरिक सण पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई ग्रामदेवता सोमजाई देवीचा उदय